sir. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. Find the inverse Z transform of find the inverse Z transform of find the inverse Z transform of Z divided by Z minus A. Z divided by Z minus A mod Z greater than A. Mod Z greater than A. काय करणार? काय करणार आहे? अरे let f of z equal to ह्या केस मध्ये काय करणार? काय करतो आपण? मॉड झेड ग्रेटर दॅन ए हे कसं लिहिता येतं मला? हॅलो, कसं लिहिता येतं? A upon Z less than 1. पहिल्यांदा ए लेस दॅन मॉड झेड असं लिहिता येईल आणि झेड न दोन्ही बाजूला डिवाइड केलं ए बाय झेड लेस दॅन 1. आपल्याला मॉड आर लेस दॅन 1 ह्या फॉर्म मध्ये आणायचं आहे, बरोबर आहे ना? Yes, sir. Yes, sir. आता पुढं मग हा बघा, ह्याच्यामध्ये बाळानो Yes, sir. मॉड झेड मायनस ए मध्ये तुम्हाला काय कॉमन घेता येईल? Z. Z. कॉमन घेता येईल म्हणजे एफ ऑफ झेड इक्वल टू, आपण ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो ना? Yes, sir. Yes, sir. इक्वेशन 1 इज काय आलं? एफ ऑफ झेड इक्वल टू डिनॉमिनेटर मधून झेड कॉमन काढला, झेड 1 मायनस ए बाय झेड. झेड झेड गेट कॅन्सल,
1 minus a by z raised to -1. त्याच्यात काय अडचण? नो चला. सर. 1 minus a by z इनवर्स. हा 1 plus a by z plus a square by z square plus so on up to a by z raised to k. बरोबर आहे का? हॅलो, कोएफिशिएंट ऑफ z raised to -k काय येतं? सॉरी, काय राहिलं रे इथं अजून? काय राहिलेलं ह्याच्या? हिअर. हा के ची व्हॅल्यू कुठून सुरुवात होते? 0. पहिली टर्म बघायची. पहिल्या टर्म मध्ये झेड ची जी पॉवर असेल ती तिथून के सुरुवात होतो. कोएफिशिएंट ऑफ z raised to -k काय येणार? A raised to k. a raised to k greater than or equal to 0. म्हणजे z इनवर्स ऑफ 1 upon z minus a is nothing but a raised to, sorry, z upon z minus a ना is equal to a raised to k greater than or equal to 0. काय अडचण आहे याच्यात? सर ती के ची व्हॅल्यू कशी डिसाइड केली एकदा सांगता? बघ, दिलेल्या सिरीज मध्ये पहिली टर्म काय आहे? 1. 1. हा 1 मी कसा लिहू शकतो? आता वरचे ए चे काही विषय नाही, कोएफिशिएंट आहे तो. किंवा जरी लिहिला a raised to 0 z raised to 0 लिहू शकतो ना. हा सर. मला काय बघायचं आहे तर पहिल्या टर्म मधली z ची पॉवर. ठीक आहे. हा पहिल्या टर्म मधली z ची पॉवर काय आहे? 0. 0. म्हणजे सुरुवात 0 पासून झाली. पुढची टर्म काय? 1 2 मोठ्या मोठ्या होत गेल्यात, म्हणून मी काय म्हणलं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. कळतंय? हा सर. तर त्यात तिथं k -1 घेऊ शकत नाही का आता? k -1 म्हणजे ते मागच्या प्रॉब्लेम नुसार. घेऊ शकतो की, काय अडचण आहे, पण त्याच्या अगोदरची टर्म होईल ना ते. हॅलो, येस सर. तुला कोएफिशिएंट z रेस टू k -1 चा पाहिजे का z रेस टू k चा पाहिजे? मायनसचा घेऊ शकतो का असं म्हणतो तुम्ही? k -1. मी काय म्हणतोय ते आहे पहिल्यांदा. कोएफिशिएंट काय पाहिजे तुम्हाला? k. z रेस टू -k चा. हा. बरोबर आहे. येस सर. मग मी
त्याच्या अगोदरच्या टर्म मध्ये के -1 असं का घेतलेलं, तर त्याच्या पाठीमागे कारण होतं 1/z बाहेर होता का? बघा एकदा चेक करून. येस हा सर. 1/z बाहेर असल्यानंतर हा झेड जर आतमध्ये मल्टिप्लाय केला तर ह्याचा आन्सर a⁻k-1 z⁻k असं येतं. इथं पुन्हा तुम्हाला z⁻k मिळून जातो. कळतंय का? येस सर. त्यामुळे ते घेतलेलं. म्हणून सांगितलं की जर मी कालच सांगताना सांगितलेलं, बाहेर जर झेड असेल तर आतमध्ये काय करा, काय करायचं, z⁻k-1 पर्यंत जावा. z² असेल बाहेर, असं असेल z², मग कुठपर्यंत लिहायचं, त्याच्या अगोदरची टर्म, 2 टर्म अगोदर लिहायची, k-2. कळतंय का? येस. पुढं आता काय करा, एक मिनिट, एक्झाम्पल काय विचारलं आहे, z -z-2 mod z greater than 2. हॅलो, जमल का सोडवा? येस सर. सोडवा ते. सांगा फायनल आन्सर काय आहे ते. z-2 घ्या आणि सोडवा. जिथं a दिसतंय तिथं प्रत्येक ठिकाणी 2 करा. झालं का? येस सर. काय मला 2⁻k. 2⁻k. आणि अजून एक विचारलं जातं, z/z-1.
मॉड झेड ग्रेटर दॅन 1. झालं? हॅलो. हॅलो बाळांनो. झालं का? येस सर. Yes, sir. पुढं. Find the inverse Z transform of. Find the inverse Z transform of f of z equal to z minus a mod z less than a. Assign as equation number 1. Given mod z less than a. कसं लिहिता येईल? Z upon A less than 1. पुढं. Equation number 1 सोडून. Equation 1 is f of z equal to काय कॉमन घेणार? minus A. कॉमन Minus. घ्यायचं. 1 minus a by z. Sorry. Z by a. काय आलं रे? One by z inverse. वन मायनस z by इनवर्स काय तर? हॅलो. हॅलो बाळांनो. 1 plus Z upon A plus Z upon A square bracket. Z upon A. कुठपर्यंत जायचं?
जेड अपॉन ए ब्रॅकेट के. के पर्यंत जायचं. ब्रॅकेटच्या बाहेर काय दिसतंय तुला? मायनस ए अपॉन झेड. आपलं झेड अपॉन ए. डिनॉमिनेटरच्या बाहेर झेड असेल तर काय सांगितलेलं? ते -1 पर्यंत. के -1 पर्यंत जायचं. कळतंय? तर. झेड बाय ए नात मल्टिप्लाय करा. मायनस राहू द्या बाहेर कॉमन सगळ्याला. कॉन्स्टंट असेल तो बाहेर राहिला तरी चालते, पण आता झेड करणार आहे त्यामुळं तो पण करा मल्टिप्लाय. झेड बाय ए झेड स्क्वेअर बाय ए स्क्वेअर झेड क्यूब बाय ए क्यूब प्लस झेड रेस टू के ए रेस टू के. हे कळलं? हॅलो बाळा, समजलं का? येस सर. त्या केस मध्ये काय करणार? हॅलो, कोएफिशियंट ऑफ झेड रेस टू के काढावा लागेल ना अगोदर. येस सर. कोएफिशियंट ऑफ झेड रेस टू के काय आहे? बोला. मायनस ए रेस टू मायनस के. -1 अपॉन ए रेस टू के. अजून एक राहिलं. काय राहिलं रे? वर काय लिहायचं? काय लिहायचं राहिलं रे वर? वर हेर के ग्रेटर दॅन इज इक्वल टू 1. के ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 लिहायचं राहिलं ना. येस सर. ते लिहा. हिअर के ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कसं लिहिलं कळलं? येस सर. पहिल्या टर्म मध्ये झेडची पॉवर काय दिसते तुम्हाला? 1 दिसते. त्यामुळे 1 पासून सुरुवात केली. मग रिप्लेस आपल्याला झेड रेस टू मायनस के लागतो ना. रिप्लेस के बाय मायनस के काय येणार? हॅलो, बोला. मायनस ए रेस टू के. झेड रेस टू मायनस के मायनस 1 अपॉन ए रेस टू मायनस के मायनस के ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. बरोबर. येस सर. आता सिम्प्लिफिकेशन करायचं. झेड इनवर्स ऑफ 1 अपॉन झेड मायनस ए इज इक्वल टू ए रेस टू मायनस के न्यूमरेटर मध्ये गेला तर काय येतो? ए रेस टू के होतो. आणि के लेस दॅन ऑर इक्वल टू -1. बरोबर. हॅलो,
के लेस दॅन ऑर इक्वल टू -1. आता के लेस दॅन ऑर इक्वल टू -1 म्हणजे काय रे? और के लेस दॅन 0. त्याचा आन्सर काय येतं? के लेस दॅन 0. 0 पेक्षा लहान म्हणजे -1 किंवा -1 पेक्षा लहान. बरोबर का? येस सर. Yes. एक ऐवजी 3 घ्या आणि सोडवा. एक ऐवजी 3 घ्या आणि सोडवा ते. काय आलं रे आन्सर? हॅलो. -3k k लेस दॅन इज इक्वल टू -3. नाही सॉरी -3 ना? हा. ठीक आहे. काय अडचण रे कोणाला? हॅलो बाळानो. बाळानो काय अडचण आहे का? नो सर. नक्की? येस सर.
लिहिलं ना? हॅलो, येस ते सर. झालं ना कम्प्लीट? येस सर. येस सर. ठीक आहे. हम्म. झेड अपॉन झेड प्लस ए घ्या. आता 1 प्लस झेड बाय ए इनवर्स काय येतं? बरे, 1 प्लस झेड बाय ए इनवर्स काय येतं? हॅलो बाळा. 1 मायनस हम्म. झेड अपॉन ए प्लस झेड अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर. अल्टरनेट प्लस मायनस साइन येतं ना? हा येस सर. पहिल्या टर्मला पॉझिटिव्ह, दुसऱ्या टर्मला निगेटिव्ह. निगेटिव्ह. बरोबर ना? येस सर. पहिल्या टर्मला पॉझिटिव्ह, दुसऱ्या टर्मला निगेटिव्ह. मग झेड रेस टू के ला काय येणार? झेड रेस टू के ला काय येणार? प्लस प्लस येणार. के मायनस 1 ला काय येणार सांगा? झेड रेस टू के मायनस 1 ला पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह? काय येतंय? -1 ब्रॅकेट मध्ये लिहा. -1 ब्रॅकेट मध्ये काय? घ्यायचं. -1 रेस टू के -1. के प्लस 1 ना? का -1? +1 +1 करा. सोपं. का -1 करताय? कसं करताय? काही केलं तरी येतं. -1 रेस टू के -1. बरोबर आहे का? हॅलो, येस सर. पहिल्या टर्मला काय येणार? 1 - 1 0. दुसऱ्या टर्मला 2 - 1 1 येईल. बरोबर आहे का? हॅलो, हॅलो बाळांनो. येस सर. खाली तसंच मायनस ऑफ के प्लस 1 जरी लिहिलं तरी चालतंय बरं का? कळतंय का? हॅलो बाळांनो.
Yes, sir. K minus 1. Minus K minus 1. माइनस K प्लस 1. समजते है? हेलो, समजते का? हलवाळानो, हे समजते का म्हटलं? Yes, sir. काय अडचण कुणाला? सर ते मल्टिप्लाय करू शकत नाही का आपण त्याचं काय मल्टिप्लाय करायचं मग काय? 1 मायनस आणि ए रेस टू के कशाला मल्टिप्लाय करणार? लास्ट टर्म मध्ये आन्सर मधली ही हा कशाला मल्टिप्लाय करणार? ए रेस टू के मल्टिप्लायच आहे की. हा म्हणजे सॉल्व्ह करायचं अजून पुढं नाही, ह्याच्यात आता काय सॉल्व्ह होणार आहे? तर बाळा, अजून याच्यात काय सॉल्व्ह होणार सांग? ते मी म्हणत होतो 1 मायनस इंटू ए म्हणजे मायनस ए आणि पॉवर वरचे जी बेरीज करायची ऍडिशन म्हणजे मला समजलं नाही. -1 आणि इंटू एचे मल्टिप्लाय मायनस ए आणि पॉवरचे ऍडिशन नाही, काय गरज नाही. इथपर्यंत यान थांबा, सफिशियंट आहे. कळते का? येस सर येस हम्म? ते झालं का बाळांनो? हॅलो, Yes, sir. झाली का तू? मॉड झेड प्लस ए असेल तर मॉड झेड ग्रेटर दॅन ए. सोडवा. काय ते सांगा रे. वन प्लस ए बाय झेड इनव्हर्स येईल ना. प्लस म्हणजे अल्टरनेट प्लस मायनस.
हॅलो. बाळानो, हॅलो. के ची व्हॅल्यू 1 असेल तर एक मिनिट. पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये हॅलो बाळानो Yes, हॅलो. sir. पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये इथं तुम्ही के -1 म्हणताय. के ची व्हॅल्यू आपण 1 ठेवलेली आहे. ठीक आहे. 1 2 3 ठीक आहे. इथं काय अडचण येत नाही. इथं मात्र तुम्हाला मग के +1 घ्यावा लागेल. हा -1 चालतंय. नाही सर. नाही चालत. के +1 घ्यावा लागेल. कळतंय का? येस सर. त्या केसमध्ये पण के +1 चालला असता, कारण 1 + 1 चा स्क्वेअर पुन्हा 2 होतो आणि 2 + 1 चा 3 होतो. त्यामुळे ते ऍडजस्ट झाला. के -1 ऍडजस्ट होत नाही तर कळतंय का? हॅलो बाळा. येस सर. नाही, के +1 तरी कसं होईल? के ची पहिला पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह आला पाहिजे. काय घ्यावं लागेल? के +2 बरं. के +2 घ्यावा लागेल का? हॅलो बाळानो. काय के +2 घ्यायला लागतंय का? हॅलो. येस सर. के ची व्हॅल्यू 0 ठेवली तर तुम्हाला कुठं -1च मिळतंय की, बरोबर आहे का? येस सर. डायरेक्ट के ठेवलं तर चालतंय की नाही? -1 चालतंय आहे की नाही? येस ठीक सर. आहे. -1 केले. कळलं का? हॅलो. हॅलो बाळानो. Yes, sir. याच्यात काय अडचण? नो. पुढचे घ्या. फाइंड द इनव्हर्स Z ट्रान्सफॉर्म ऑफ
find the inverse Z transform of find the inverse Z transform of 1 upon Z minus A bracket square Z minus A bracket square mod Z greater than A. काय करणार बाळानो? असाइन इक्वेशन नंबर 1. हा, मॉड झेड ग्रेटर दॅन ए ला कसं लिहिता येईल आपल्याला? हॅलो, कसं लिहिता येईल? A less than mod Z. पुढं A upon Z less than ए अपॉन झेड लेस दॅन 1. पुढं इक्वेशन 1 वरून इक्वेशन 1 इज काय कॉमन घ्यायला लागेल रे झेड मायनस ए मधून? Z कॉमन. झेड कॉमन घेतला 1 मायनस ए बाय झेड आलं. बरोबर आहे का? येस सर. कसं लिहिता येईल हे? 1 बाय झेड, झेडचा स्क्वेअर येईल ना डिनॉमिनेटरला? Yes, sir. झेड स्क्वेअर 1 मायनस ए बाय झेड रेश टू मायनस 2 1 मायनस एक्स रेश टू मायनस 2 काय येतं? बरं, 1 plus 2x plus 3x square. पहिली टर्म येते 1 प्लस 2x, एक्स ची व्हॅल्यू काय येतं? A by Z. पुढं 3x स्क्वेअर. बरोबर ना? Yes, sir. पहिल्या टर्मला 1 आलंय, दुसऱ्या टर्मला 2 आलंय, तिसऱ्या टर्मला 3 आलेला आहे. त्याच्या उलट असं म्हणू आपण. इथं 2 असताना 3 आलेला आहे. बरोबर? 1 असताना 2 आलेला आहे. आपल्याला इथं झेड स्क्वेअर बाहेर आहे, म्हणजे इथं कुठपर्यंत जायचं के च्या व्हॅल्यूला? K minus 2. के मायनस 2 पर्यंत जायचं. मग
k-2 पर्यंत जायचंय ना बाळा? येस सर. येस सर. बघा a/z रेस टू k-2 असेल तर इथं काय येईल मग? k-1. k-1. हे समजलं? हॅलो, समजलं का? येस सर. बघा इथं k ची व्हॅल्यू मी सपोज 2 पुट केली. 2 - 2 काय येणार? 0 1 आलं. 2 - 1 1 पहिली टर्म मिळते. हा, k ची व्हॅल्यू 3 पुट केली. 3 - 2 1, 3 - 1 2 आली का दुसरी टर्म? हॅलो हॅलो बाळानो, येस सर. ह्या पद्धतीने ऍक्च्युली k ची टर्म अशी येणार आहे तुम्हाला k+1 a/z रेस टू k असं येणार ना, बरोबर आहे का? हॅलो, येस सर. हा, आपण k-2 पर्यंतच लिहिलेला आहे, त्याच्या पुढची गरज नाहीये. 1/z² नात मल्टिप्लाय करा, काय येणार? 1/z² प्लस 2a/z³ प्लस 3a²/z⁴ प्लस so on k-1 a⁻²k-2 अपॉन z⁴k. हे समजलं बाळांनो? हॅलो, येस सर. कोएफिशियंट ऑफ z⁻⁻k. काय तर k-1 a⁻k-2. अजून एक काय तर राहिलं, काय राहिलं? वर काय राहिलं? वर हिअर केस कुठून सुरुवात झालाय? 2 पासून. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 पासून. कळते का बाळांनो? हॅलो, येस सर. येस सर. म्हणजे z⁻⁻ ऑफ 1/z-a² हे काय आलं तुमचं? k-1 a⁻k-2. k ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजेच काही जण k ग्रेटर दॅन 1 पण म्हणतात. कळते का?
हॅलो. येस सर. त्याच्यात काय अडचण आहे का बघा. बाळानं पटपट लिहा रे. हॅलो. लिहिलं का? येस सर. तुम्हाला जर झेड इनवर्स ऑफ 1 डिवायडेड बाय झेड मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर जर काढायला सांगितलं, मॉड झेड ग्रेटर दॅन 5, काय येणार आन्सर? काय येणार? K minus 1, 5 raised to K minus 2. A ची जागी 5 सर. आणि k ग्रेटर दॅन 1, बरोबर ना? येस सर. Yes, sir. समजलं हे? येस सर. काय अडचण कोणाला? नो सर. हे MCQ ला विचारलं जातंय बघा. एक तर झेड मायनस ए स्क्वेअर विचारला जातो किंवा झेड मायनस 5 स्क्वेअर विचारला जातो. हा, ठीक आहे. येस सर. काय करा, लिहून झालंय ना सगळ्यांचं? उरलेलं मग आपण उद्या बघून टाकू, ठीक आहे. आता आय थिंक कुठलं तरी लेक्चर आहे तुमचं, C++ आहे, कुठलं आहे? बरं, इलेक्ट्रिकल मशीन काय? असू द्या. ऑटो ट्रान्सफॉर्मर काहीतरी, ठीक आहे. बरं, करू का बंद मग? एक मिनिट, तुमचे अटेंडन्स स्क्रीनशॉट घेतो, जाऊ आपला. ओके, गेला तरी चालतंय पुढच्या लेक्चरला.